आज आपण सायक्लिक क्लोज चेन कंपाऊंड या पॉइंटला सुरुवात करणार आहोत. तर हा सेकंड टाइप आहे. याआधी आपण देखील जे क्लासिफिकेशन बघितलेलं होतं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं, त्यातलं आपण ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंडचे दोन टाइप बघितलेले आहे. ॲलिफॅटिक त्यालाच म्हटलं जातं असायक्लिक आणि सायक्लिक किंवा ओपन चेन क्लोज चेन. तर असायक्लिक ॲलिफॅटिक ओपन चेनचे दोन टाइप आपण याआधी बघितले, स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन. आता आपण जे पुढचा जो टाइप असणार आहे सायक्लिक म्हणजेच क्लोज चेन, त्याचे पुढचे टाइप होमोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक. पुन्हा होमोसायक्लिकचे अलिसायक्लिक, ॲरोमॅटिकचे दोन टाइप बेन्झिनॉइड, नॉन बेन्झिनॉइड, आणि हेट्रोसायक्लिकचे पुन्हा दोन टाइप हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक, हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. हे टाइप आज आपण पुढे बघणार आहोत. याआधी आपण जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जे क्लासिफिकेशन त्यातले ॲलिफॅटिक म्हणजेच असायक्लिक ओपन चेन कंपाऊंड आणि दुसरा टाइप सायक्लिक क्लोज चेन कंपाऊंड बघितलेला आहे. ॲलिफॅटिकचे परत दोन टाइप आपण बघितलेले, स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन. आता आपण पुढचा जो टाइप आहे सायक्लिक किंवा त्याला क्लोज चेन कंपाऊंड जे आहे तो पॉइंट बघणार आहोत. तर पॉइंट अत्यंत साधा सोपा आहे. तर यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच कार्बन ॲटम्स, जे कार्बन ॲटम्स असणार आहे, कार्बन ॲटम्स जॉईन टू फॉर्म वन ऑर मोर रिंग्स इज कॉल्ड और आर कॉल्ड ॲज अ क्लोज चेन और सायक्लिक रिंग कंपाऊंड. कार्बन ॲटम जे आहे ते एकमेकाला जॉईंट होणार आहे आणि कार्बन ॲटम एकमेकाला जॉईंट झाल्यानंतर एक किंवा एकापेक्षा जास्त रिंग ज्या आहे त्या तयार होत असतात. त्यालाच म्हटलं जातं क्लोज चेन और सायक्लिक और रिंग कंपाऊंड. द सायक्लिक कंपाऊंड्स आर फर्दर डिवायडेड इंटू, सायक्लिक कंपाऊंडचे परत दोन टाइप पडतात. त्यातला पहिला जो टाइप असणार आहे होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाऊंड आणि दुसरा जो टाइप आहे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक हे सायक्लिक कंपाऊंडचे दोन टाइप आहे, होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक. तर पहिला टाइप आपण बघणार आहोत होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक कंपाऊंड. तर होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक म्हणजे काय? सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड हा सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड असणार आहे इन विच रिंग इज मेड अप ऑफ, त्यातली जी रिंग आहे ती रिंग कशापासून तयार झालेली असणार आहे? द रिंग इज मेड अप ऑफ कार्बन ॲटम्स ओनली. यातली रिंग जी आहे ती फक्त कार्बन ॲटम पासून तयार झालेली असणार आहे. दे आर फर्दर डिवायडेड इनटू, आणि या होमोसायक्लिकचं पुन्हा रूपांतर होतं अलिसायक्लिक और ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर होमोसायक्लिकमध्ये एवढंच लक्षात ठेवा, होमोसायक्लिकमध्ये सर्व जे ॲटम्स असणार आहे रिंगमध्ये ते कार्बन ॲटम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे दोन टाइप परत पडतात, अलिसायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर आता ते टाइप आपण पुढे बघणार आहोत. इट्स अलिसायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड. आता अलिसायक्लिक ओपन चेन कंपाऊंड म्हणजे काय, त्याचा टाइप, त्याची डेफिनेशन शॉर्टमध्ये आपण इथे बघणार आहोत. अलिसायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड, दिस कंपाऊंड रिझेंबल, हे कशासारखे दिसणार आहे? दिस कंपाऊंड रिझेंबल ॲलिफॅटिक कंपाऊंड, हे कंपाऊंड ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे दिसणार आहे, स्ट्रेट चेन कंपाऊंड सारखे आपल्याला पाहायला मिळतात. सो दिस कंपाऊंड रिझेंबल ॲलिफॅटिक कंपाऊंड इन सम प्रॉपर्टी, काही प्रॉपर्टीमध्ये, म्हणजे यांच्या ज्या प्रॉपर्टी असणार आहे अलिसायक्लिक किंवा ओपन चेन कंपाऊंडच्या, यांच्या प्रॉपर्टी या ॲलिफॅटिक कंपाऊंड सारख्या, काही प्रॉपर्टी ॲलिफॅटिक कंपाऊंड सारख्या असणार आहे. दिस अलिसायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड कार्बन ॲटम्स जॉईंट बाय अ सिंगल बॉन्ड. कार्बन ॲटम जे आहे ते कार्बन ॲटम सिंगल बॉन्डने जॉईंट झालेले असणार आहे. कार्बन ॲटम जॉईंट बाय अ सिंगल बॉन्ड. दीज आर स्ट्रेट चेन और ब्रांच चेन, आणि हे जे आहे हे स्ट्रेट चेन पण असू शकता आणि ब्रांच चेन पण असू शकणार आहे. याचे एक्झाम्पल जेव्हा तुम्ही बघाल ते एक्झाम्पलमध्ये आणखी तुम्हाला याची डेफिनेशन क्लिअर होईल. एक्झाम्पल ऑफ अलिसायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड. फर्स्ट एक्झाम्पल इज सायक्लोप्रोपेन. प्रोपेनचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती असेल, CH3 CH2 CH3. परंतु सायक्लो ग्रुप आलेला आहे, सायक्लो आल्यामुळे तिथं काय झालेले आहे, एक रिंग आपल्याला इथे पाहायला भेटते, रिंग चेन कंपाऊंड झालेले. प्रोपेन म्हणजे 3 कार्बन ॲटम, 1 2 3, आणि यामध्ये प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी ही 4 आपल्याला सॅटिस्फाईड झालेली पाहायला मिळते. सायक्लोप्रोपेन सायक्लिक स्ट्रक्चर झाले. पुढचा जो कंपाऊंड आहे सायक्लोब्युटेन. ब्युटेन म्हणजे 4 कार्बन ॲटम, 1 2 3 4. सायक्लो याचा अर्थ सायक्लिक रिंग तिथे तयार झालेली आहे, हे रिंग कंपाऊंड तिथे तयार झालं आहे, त्याला म्हटलं जातं सायक्लोब्युटेन. प्रोपेनचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे, आताच आपण सांगितलंय, CH3 CH2 CH3 याला म्हटलं जातं प्रोपेन. आणि सायक्लोप्रोपेनमध्ये हे सायक्लोप्रोपेनचं स्ट्रक्चर CH2 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 सायक्लोप्रोपेन. आयसोब्युटेनचा फॉर्म्युला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड
CS3. याच्यामध्ये आयसोचा अर्थ काय तर जो 2 नंबरचा कार्बन ॲटम आहे आपण जर नंबरिंग केलं तर नंबरिंग केल्यानंतर कोणत्याही साईडनी नंबरिंग करू शकता, लेफ्टनी किंवा राईटनी. 1 2 पुढे गेल्यानंतर आपण सविस्तर तो पॉईंट बघणार आहोत अँड 3. तर सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला CS3 ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला म्हटलं जातं आयसो. कॉमन नेम सिस्टीममध्ये आपल्याला पुढं नॉमेनक्लेचर पाहिजे आयसो. आणि ब्युटेनचा अर्थ 4 कार्बन ॲटम, 1 2 3 अँड 4 हा 4th नंबरचा कार्बन ॲटम होणार आहे. असे या कंपाऊंडला म्हटलं जातं आयसो ब्युटेन. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज आयसो ब्युटेन. देन नेक्स्ट एक्झाम्पल सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेनमध्ये हे जे सायक्लोपेंटेन आहे इथं परत सायक्लिक रिंग, ही सायक्लिक रिंग असणार आहे. पेंटेन म्हणजे 5 कार्बन, 1 2 3 4 5 5 कार्बन ॲटम असणार आहे. 5 कार्बनची ही सायक्लिक रिंग आपल्याला तयार झालेली पाहायला भेटते. त्या कंपाऊंडला म्हटलं जातं सायक्लोपेंटेन. सायक्लोहेक्झेन, परत हेक्झेन म्हणजे 6 कार्बन ॲटम, 1 2 3 4 5 6 आणि याची रिंग तयार झालेली आहे त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं सायक्लोहेक्झेन. देन नेक्स्ट सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन सारखंच असणार आहे परंतु इथं कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. तर ANE इथे जो ANE आपल्याला पाहायला मिळतो त्या ANEचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, फक्त ENE एक डबल बॉन्ड. तुम्ही तो डबल बॉन्ड इथे दाखवला तरी चालेल, इथे दाखवला, एक डबल बॉन्ड कुठेही दाखवू शकता सायक्लोहेक्झेनमध्ये. तर या पद्धतीने हे आपण एक्झाम्पल बघितलेले आहे. अलिसायक्लिक और ओपन चेन कंपाऊंडचे हे सर्व आपण एक्झाम्पल बघितले. आता यातलेच एक्झाम्पल पुढे आपण बघणार आहोत. द लिस्ट वन अरोमॅटिक रिंग रिझेम्बल बेन्झीन with alternate single and double bonds in their chemical properties. Aromatic compounds are further classified as benzenoid and non-benzenoid. Aromatic compound जे आहे ते aromatic compoundचं परत रूपांतर हे कशामध्ये होणार आहे, aromatic compound are divided into benzenoid and non-benzenoid. तर बेन्झीन सारखे दिसणारे बेन्झेनॉइड आणि बेन्झीन सारखे न दिसणारे नॉन बेन्झेनॉइड. बेन्झेनॉइड कंपाऊंड्स जे बेन्झेनॉइड कंपाऊंड असणार आहे, बेन्झेनॉइड कंपाऊंड कंटेन at least one benzene ring in their structure. बेन्झेनॉइड कंपाऊंड मध्ये आपल्याला हे बेन्झेनॉइड कंपाऊंड आहे, हे दुसरे नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड आहे. ते बेन्झेनॉइड कंपाऊंड मध्ये आपल्याला बेन्झीन सारखी रिंग पाहायला मिळते या पद्धतीने, बेन्झीन नॅफ्थलीन. आणि नॉन बेन्झेनॉइड जे कंपाऊंड आहे या नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड कंटेन एरोमॅटिक रिंग अदर दॅन बेन्झीन. बेन्झीनच्या व्यतिरिक्त जी रिंग आपल्याला पाहायला मिळते त्याला म्हटलं जातं नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड. तर फिनॉल असेल, ट्रोपोन असेल, हे नॉन ॲरोमॅटिक, ही बेन्झीन सारखी आपल्याला रिंग पाहायला मिळत नाहीये. तर इथे पण OH ग्रुप अटॅच झालेला आहे, नॉन बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर बेन्झीन सारखे दिसणारे जे कंपाऊंड आहे त्याला म्हटलं जातं बेन्झेनॉइड कंपाऊंड आणि बेन्झीन सारखे न दिसणारे जे कंपाऊंड आहे त्याला म्हटलं जातं नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड. देन हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. तर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, तर हेट्रोसायक्लिकमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये काही कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त इतर एलिमेंट्स आलेले असतात. जसं की तुम्ही बघितलं या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन. तर कार्बन हायड्रोजनच्या सोबतच दुसरे हे असे इतर एलिमेंट्स आलेले असतात. सो हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय त्याची आता डेफिनेशन आपण बघणार आहोत. द सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड, हा सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड असणार आहे विच कंटेन, की ज्यामध्ये काय असणार आहे, वन ऑर मोर हेट्रोॲटम, त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त हेट्रोॲटम असणार आहे. कोणता हेट्रोॲटम, तर कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त. अदर दॅन कार्बन ॲटम, कार्बनच्या व्यतिरिक्त इतर जर ॲटम आलेले असतील कार्बन हायड्रोजनच्या व्यतिरिक्त तर त्या कंपाऊंडला म्हटलं जातं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. सो इन द रिंग, त्या रिंगमध्ये हेट्रोॲटम आलेला असेल तर ते झालं हेट्रोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हेट्रोॲटम कोणते असू शकतात, तर हेट्रोॲटम ऑक्सिजन असू शकतो, नायट्रोजन असू शकतो, सल्फर असू शकतो. तर या पद्धतीने हेट्रोॲटम जर त्या रिंगमध्ये पाहायला मिळत असतील तर ते स्ट्रक्चर होणार आहे हेट्रोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. एक्झाम्पल फ्युरन. आता फ्युरनचं स्ट्रक्चर 5 मेंबर्ड रिंग आहे आपल्याला आणि त्यामध्ये जर ऑक्सिजन असेल त्या कंपाऊंडला म्हटलं जातं फ्युरन. सल्फर असेल या पद्धतीने डबल बॉन्ड असेल, 5 मेंबर्ड रिंग असेल, सल्फर असेल त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं थायोफिन. बेन्झीन आहे, बेन्झीनच्या एका कार्बनच्या जागी नायट्रोजन आलेला असेल आणि बाकीचं सर्व बेन्झीन सारखं स्ट्रक्चर असेल त्याला म्हटलं जातं पिरिडिन. त्यानंतर 5 मेंबर्ड रिंग असेल, एक कार्बनच्या जागी NH हा ग्रुप जर असेल तर त्याला म्हटलं जातं पायरॉन. सो दीज आर दी स्ट्रक्चर ऑफ फ्युरन, थायोफिन अँड पिरिडिन अँड पायरॉन. या पद्धतीने हे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड झाले. त्यानंतर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर फर्दर डिवायडेड इंटू,
हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचं परत रूपांतर आपल्याला पाहायला मिळतंय. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड दे आर फर्दर डिवाइडेड इनटू हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड्स अँड सेकंड वन इज हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड. थोडक्यात नॉन एरोमॅटिक कंपाऊंड आणि एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये त्यांचं रूपांतर आपल्याला हे पाहायला मिळतं. तर आता नेमकी डेफिनेशन काय आहे तर हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड इज अलिसायक्लिक कंपाऊंड विच कंटेन ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम इन द रिंग. हे कंपाऊंड जे आहे हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक, तर यामध्ये अलिसायक्लिक कंपाऊंड असणार आहे, अलिसायक्लिक, आणि यामध्ये एक हेट्रो ॲटम आपल्याला रिंगमध्ये पाहायला भेटतो. कार्बन, ह्या कार्बनच्या व्यतिरिक्त ऑफ कार्बन अदर दॅन कार्बन आर कॉल्ड ॲज हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे THF, त्याला म्हटलं जातं टेट्राहायड्रोफ्युरन. टेट्राहायड्रोफ्युरनचं स्ट्रक्चर कसं आहे तर या पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं. 5 मेंबर्ड रिंग घ्यायची आणि त्यामध्ये कुठल्या पद्धतीने डबल बॉन्ड आपल्याला पाहायला भेटत नाही. एक कार्बनची पोझिशन ऑक्सिजनने जर घेतली असेल म्हणजे स्ट्रक्चर होतं OCH2 CH2 CH2 CH2. तर या स्ट्रक्चरला म्हटलं जातं टेट्राहायड्रोफ्युरन. अत्यंत महत्त्वाचं कंपाऊंड आहे THF म्हणजे टेट्राहायड्रोफ्युरन त्याला म्हटलं जातं. पुढचं स्ट्रक्चर आहे पिपरिडिन. पिपरिडिनमध्ये बेन्झीन सारखीच रिंग आहे पण सायक्लोहेक्झेन सारखी रिंग आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या पद्धतीने डबल बॉन्ड तिथे पाहायला मिळत नाहीये. फक्त एका कार्बनच्या जागी N आणि H आपल्याला घ्यायचं आहे. तर ते स्ट्रक्चर होणार आहे NH CH2 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 CH2. त्याला म्हटलं जातं पिपरिडिन. स्ट्रक्चर ऑफ पिपरिडिन. देन हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड. आता हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय तर यामध्ये दीज आर द एरोमॅटिक कंपाऊंड. एरोमॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन आताच आपण बघितली, बेन्झीन सारखे दिसणारे कंपाऊंड. दीज आर द एरोमॅटिक विच कंटेन ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम. त्याच्यामध्ये हेट्रो ॲटम आलेला असणार आहे कार्बनच्या व्यतिरिक्त. इन द रिंग ऑफ कार्बन ॲटम्स आर कॉल्ड ॲज हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड. बेन्झीन सारखे दिसणारे हे स्ट्रक्चर असणारे. याच्यामध्ये एरोमॅटिक कंपाऊंडसाठी आपल्याला परत पुढे गेल्यानंतर हुकेल रूल पाहायचा आहे. 4n+2π इलेक्ट्रॉन. तर त्यामध्ये तुम्हाला आणखी सविस्तर माहिती एरोमॅटिक कंपाऊंड कोणत्या कंपाऊंडला म्हटलं जातं त्या रूलवरून तुम्हाला आणखी सविस्तर माहिती पुढं आपल्याला पाहायची आहे. फक्त आता लक्षात इथं फक्त प्रायमरी एवढंच लक्षात ठेवा, बेन्झीन सारखे दिसणारे कंपाऊंड. तर आता हा पण फ्युरन हा हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड आहे. इथं अल्टरनेट आपल्याला डबल बॉन्ड पाहायला मिळतोय. इथं लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे तो कॉन्ज्युगेशन मध्ये आलेले, परत सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. तर कॉन्ज्युगेशन मध्ये याचे लोन पेअर इलेक्ट्रॉन येतात त्याच्यामुळे तो एरोमॅटिक कंपाऊंड होतो फ्युरन. ऑक्सिजन CH 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 आणि या ठिकाणी CH CH डबल बॉन्ड, या ठिकाणी CH CH डबल बॉन्ड. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज फ्युरन. त्यानंतर पिरिडिन. पिरिडिनमध्ये परत बेन्झीन रिंग सारखं नायट्रोजन सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड N. तर या कंपाऊंडचं नाव होणार आहे पिरिडिन. आणि तिसरा जो आहे थायोपिन. थायोपिनमध्ये सल्फर सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड S दॅट इज सल्फर. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज थायोपिन. त्याला थायोपिन असं म्हटलं जातं. सो दीज आर द हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड. ही झाली हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड. त्यानंतर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप आता आपल्याला पाहायचं आहे. सो क्लासिफिकेशन ऑफ बेस्ड ऑन द फंक्शनल ग्रुप. क्वेश्चन कशा पद्धतीने असू शकतो, डिफाईन फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप डिफाईन करा. आपण सुरुवातीला आज डेफिनेशन बघणार आहोत फंक्शनल ग्रुपचे. अत्यंत महत्त्वाचे डेफिनेशन फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, पुढे गेल्यानंतर फंक्शनल ग्रुप आपल्याला अभ्यासायचे. सो फंक्शनल ग्रुप पार्ट ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. हा ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा एक पार्ट असणार आहे. इट इज द पार्ट ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच अंडरगोज चेंजेस ॲज अ रिझल्ट ऑफ रिॲक्शन. की ज्याच्यामुळे विच अंडरगोज चेंज की त्याच्यामध्ये बदल होणार आहे ॲज अ रिझल्ट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनच्या रिझल्टमध्ये आपल्याला ज्या मॉलिक्यूलच्या पार्ट ऑर्गॅनिक मॉलिक्यूलच्या पार्टमध्ये बदल झालेला पाहायला मिळतो त्याला म्हटलं जातं फंक्शनल ग्रुप. तर रिॲक्शन होते. रिॲक्शन होत असताना जो ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असणार आहे त्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलच्या काही भागामध्ये बदल होतो. त्या बदल होणाऱ्या पार्टलाच काय म्हटलं जातं फंक्शनल ग्रुप. सो व्हॉट इज फंक्शनल ग्रुप? A part of organic molecule which undergoes change as a result of a reaction is called functional group. त्याला म्हटलं जातं functional group. The second method of a classification of organic compounds is based on the nature of a functional group present. ही सेकंड मेथड असणार आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडची. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आताच आपण बघितलेलं आहे.
परंतु त्याची दुसरी पण मेथड आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या क्लासिफिकेशनची. ही दुसरी मेथड कशावरती डिपेंड असणार आहे, बेस्ड ऑन द नेचर ऑफ अ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट. फंक्शनल ग्रुप कोणता प्रेझेंट असणार आहे त्याच्या नेचरवरती ही दुसरी टाईप जी आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशनचं हा बदल असणार आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन हे फंक्शनल ग्रुप कोणता प्रेझेंट आहे त्याच्यावरती त्याचं क्लासिफिकेशन हे डिपेंड असणार आहे. द रिझल्टिंग इंडिव्हिज्युअल क्लास इज कॉल्ड अ फॅमिली. जे इंडिव्हिज्युअल क्लास असणार आहे, आता फॅमिली म्हणजे काय पुढे गेल्यानंतर तुम्हाला आणखी सविस्तर समजेल. द रिझल्टिंग इंडिव्हिज्युअल क्लास, अल्केनची एक फॅमिली, अल्कोहोलची फॅमिली, अल्डिहाइडची फॅमिली, तर एक सिलेक्टेड फंक्शनल ग्रुप असणार आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कंपाऊंड त्या फॅमिलीमध्ये तयार होत असतात. तर शॉर्टमध्ये त्याला आपण फॅमिली नेम्ड आफ्टर कन्स्टिट्युएंट फंक्शनल ग्रुप. फॅमिली ऑफ अल्कोहोल उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो फॅमिली ऑफ अल्कोहोल, फॅमिली ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर अशा पद्धतीचं त्याचे एक एक्झाम्पल असणार आहे. तर आपल्याला पुढे फॅमिलीची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपल्याला पुढे पाहायची होमोलॉगस सिरीजमध्ये. तर होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय होमोलॉगस सिरीज, व्हॉट इज होमोलॉगस सिरीज असं देखील प्रश्न त्यामध्ये विचारला जाऊ शकतो. अत्यंत साधी सोपी डेफिनेशन आहे होमोलॉगस सिरीजची. अ सिरीज ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड और सिरीज ऑफ अ कंपाऊंड ऑफ द सेम फॅमिली असणार आहे इन विच each member has same type of a carbon skeleton and a functional group and differ from next member by a constant difference of one methylene group, that is a 1CH2 group in its molecular formula and structural formula is called as homologous series. त्याला म्हटलं जातं homologous series and individual member of a homologous series is called as a homolog. याचा अर्थ समजून घ्या शांतपणे. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, तर अशी सिरीज की ज्याच्यामध्ये दोन जे मेंबर असणार आहे त्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स पाहायला मिळतो, आपल्याला CH2 ग्रुपचा डिफरन्स पाहायला मिळतो आणि प्रत्येक मेंबरला काय म्हटलं जातं, होमोलॉग. तर दोन मेंबरमध्ये CH2 ग्रुपचा डिफरन्स असतो त्या सिरीजला म्हटलं जातं होमोलॉगस सिरीज आणि प्रत्येक जो मेंबर असणार आहे त्याला म्हटलं जातं होमोलॉग. तर परत पहिल्यापासून डेफिनेशन समजून घ्या. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ही सिरीज असणारी ऑर्गॅनिक कंपाऊंडची ऑफ द सेम फॅमिली, त्याची फॅमिली सेम असणारी. फॅमिली म्हणजे अल्केन असेल, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, इस्टर असेल, व्हॉट एव्हर ज्या काही फॅमिली असणार आहे सेम फॅमिली असणारी, सारखी फॅमिली असणारी की ज्याच्यामध्ये प्रत्येक जो मेंबर असणार आहे इच मेंबर हॅज द सेम टाईप ऑफ अ कार्बन स्केलेटन. कार्बनचं स्केलेटन म्हणजे कार्बनचा सांगाडा जो आहे तो सारखा असणार आहे, फंक्शनल ग्रुप सारखा असणार आहे अँड डिफर फ्रॉम द नेक्स्ट मेंबर, आणि प्रत्येक त्यातला जो मेंबर असणार आहे तो इतर मेंबरपेक्षा कशाने कॉन्स्टंट त्याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे, बदल असणार आहे. कितीचा बदल असणार आहे प्रत्येक मेंबरमध्ये, तर 1 मिथायलिन ग्रुपचा. मिथायलिन ग्रुपचा फॉर्म्युला काय आहे, तर मिथायलिन ग्रुप म्हणजे CH2 ग्रुपचा प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये हा बदल असणार आहे इन इट्स मॉलिक्युलर अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याच्या मॉलिक्युलर अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये CH2 ग्रुपचा हा डिफरन्स असणार आहे. त्या सिरीजला म्हटलं जातं होमोलॉगस सिरीज आणि त्यातला प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल मेंबर असणार आहे, प्रत्येक जो सदस्य असणार आहे त्या सिरीजचा त्याला म्हटलं जातं, प्रत्येक सदस्याला म्हटलं जातं होमोलॉग. आता होमोलॉगस सिरीज आपल्याला पुढे पाहायची आहे. होमोलॉगस सिरीजची त्यापूर्वी सिरीज बघण्यापूर्वी मग त्यामध्ये ही होमोलॉगस सिरीज तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, ही झाली अल्केनची होमोलॉगस सिरीज. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मग पहिला जो फॉर्म्युला आहे CH4, मग आता CH4 आणि दुसरा जो फॉर्म्युला जर तुम्हाला माहितीच आहे, पहिला आपण घेऊया फर्स्ट फॉर्म्युला होमोलॉगस सिरीजमध्ये. फर्स्ट आपण थोडीशी साईज त्याची बिगर घेऊयात. पहिला जो फॉर्म्युला आहे होमोलॉगस सिरीजमध्ये तर मिथेनची होमोलॉगस सिरीज घेतली CH4. दुसरा जो आहे त्याचा फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड CH3. तिसरा जर फॉर्म्युला आपण घेतला तर त्याचा फॉर्म्युला होईल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. चौथा जर फॉर्म्युला घेतला आपण याच्यामध्ये CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 आणि परत आणखी पाचवा एक फॉर्म्युला जर घेतला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. 5 झाले का मोजून घेऊ शकतो आपण, 3 आणि 2 5. ओके. आता दोन जे कंपाऊंड आहे त्या पहिल्या दोन कंपाऊंड मध्ये कितीचा डिफरन्स आलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पहिले जे दोन आहे
या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो तो आपण डिफरन्स इथे लिहिणार आहोत. तर इथे डिफरन्स जो आहे तो कितीचा झालेला आहे तो आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. तर तिथे कितीचा डिफरन्स आहे, CH2 चा डिफरन्स आहे. सिंगल बॉन्ड CH2 करूयात आपण, त्याला मिथायलिन ग्रुप करूयात. तर डॅशने थोडंसं स्ट्रक्चर पुढे जातं, आपण फक्त CH2 मेन्शन करूयात. CH2 ओके. CH3 म्हणजे एक कार्बन आणि 4 हायड्रोजन, आणि दुसरा ग्रुप आहे 2 कार्बन ॲटम आणि 6 हायड्रोजन ॲटम. म्हणजे दोघांमध्ये जर आपण वजाबाकी जर केली तर कितीचा फरक येतोय तिथं CH2 ग्रुपचा. असंच पुढचे दोन जे ग्रुप आहे त्या पुढच्या 2 ग्रुपमध्ये आपण परत डिफरन्स बघणार आहोत. तुम्ही पण डिफरन्स जर बघितला, या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे तो तुम्ही सांगायचा आहे. या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे तो आता तुम्हाला समजत आहे. या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे तो आता तुम्हाला समजत असेल. तर प्रत्येक 2 कंपाऊंड जे आहे, आता याच्यामध्ये CH3 आणि CH3, हा CH3 कॅन्सल होईल, हा CH3 कॅन्सल होईल. कितीचा डिफरन्स राहिला, तर CH2 चा डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे मिथायलिन ग्रुपचा एका CH2 ग्रुपचा फक्त डिफरन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतो. परत या दोघांमध्ये जर आपण डिफरन्स केला, हा CH3 ग्रुप कॅन्सल होईल, हा CH2 ग्रुप कॅन्सल होईल, हा CH3 ग्रुप कॅन्सल होईल, शिल्लक काय राहिला CH2. म्हणजे याच्यामध्ये पण कितीचा बदल आहे, CH2 ग्रुपचा बदल. पुढचा जर ग्रुप बघितला आपण तर CH3 कॅन्सल होईल, CH2 कॅन्सल होईल, CH2 कॅन्सल होईल, हा CH3 कॅन्सल होईल. याच्यामध्ये कितीचा बदल आलेला आहे, एका CH2 चा बदल आलेला आहे. हा CH2 आपण इथे लिहू शकतो. म्हणजेच कशाचा बदल येत आहे, तर मिथायलिन ग्रुपचा त्या ठिकाणी बदल आलेला असणार आहे. 1 मिथायलिन ग्रुप. तर मिथायलिन ग्रुपचाच फॉर्म्युला काय आहे, CH2 ग्रुप, आणि हीच त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे होमोलॉगस सिरीजची. होमोलॉगस सिरीजमध्ये ही आपण मिथेनची घेतलेली, त्याच्याऐवजी तुम्ही अल्कोहोलची मिथॅनॉल, इथॅनॉल, एन प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल, पेंटॅनॉल, हेक्झॅनॉल, हेप्टॅनॉल, ऑक्टॅनॉल, मोनॅनॉल आणि डिकॅनॉल असं तयार करू शकतो. याचं नाव प्रत्येकाला माहिती, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. तर या प्रत्येक ही झाली आल्केनची होमोलॉगस सिरीज. आणि यामध्ये प्रत्येक जो मेंबर असणार आहे त्या प्रत्येक मेंबरमध्ये CH2 चा डिफरन्स असणार आहे. 1 मिथायलिन ग्रुपचा त्यामध्ये डिफरन्स असणार आहे होमोलॉगस सिरीजमध्ये. प्रत्येक मेंबरला म्हटलं जातं होमोलॉग आणि पूर्ण सिरीजला म्हटलं जातं होमोलॉगस सिरीज. तर हीच कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथं पाहिजे आहे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ होमोलॉगस सिरीज. होमोलॉगस सिरीजच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. तर यातल्या आपण 5 कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत आणि एक्झाम्पल बघणार आहोत. तर त्यातल्या कोणत्याही 2 मार्काला जर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या तर कोणत्याही 4 कॅरेक्टरिस्टिक्स लिहिता आल्या पाहिजे. एक कॅरेक्टरिस्टिक्स ही अर्धा मार्कसाठी असणार आहे. तर पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे होमोलॉगस सिरीजची ती आपण बघणार आहोत. Each member of the homologous series can be represented by the general formula. प्रत्येक जी होमोलॉगस सिरीज आहे ती कशाने रिप्रेझेंट केली जाते, जनरल फॉर्म्युला. मग अल्केनचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, 8वी ते 10वी पर्यंत झालाय. ही अल्केनची होमोलॉगस सिरीज आहे. मग अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय, तर अल्केनचा जनरल फॉर्म्युला असणार आहे CnH2n+2. हा झाला अल्केनचा जनरल फॉर्म्युला. N म्हणजे काय घ्यायचे, N म्हणजे घ्यायचे नंबर ऑफ कार्बन ॲटम. C1 इथे एक कार्बन ॲटम आहे. H2n+2 म्हणजे N ची व्हॅल्यू 1 घेतली आपण. इफ N इज इक्वल टू 1 टू N इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, आणि ती व्हॅल्यू तुम्ही 1, 2, 3 डॅश तुम्ही घेऊ शकता. 1 जर आपण इथे घेतला मिथेनसाठी, C1H2 2 × 1 म्हणजे 2च होतोय, प्लस 2 गेलं तर 4 म्हणजे C1H4 तो झाला मिथेन. इथे 2 जर व्हॅल्यू जर पुट केली तुम्हाला C2H6 व्हॅल्यू मिळणार आहे. 3 व्हॅल्यू पुट केल्यावर पुढचा फॉर्म्युला, 4 व्हॅल्यू पुट केल्यावर पुढचा फॉर्म्युला, 5 व्हॅल्यू पुट केले तर तुम्हाला पेंटेनचा फॉर्म्युला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर प्रत्येक होमोलॉगस सिरीज ही कशाने मेन्शन केली जात असते, प्रत्येक होमोलॉगस सिरीज ही जनरल फॉर्म्युलाने मेन्शन केली जाते. इच मेंबर ऑफ अ होमोलॉगस सिरीज, प्रत्येक जो मेंबर आहे होमोलॉगस सिरीजचा तो कशाने रिप्रेझेंट केला जातो, तर जनरल फॉर्म्युलाने. होमोलॉगस हॅव सेम फंक्शनल ग्रुप. प्रत्येक होमोलॉगस सिरीज मधील फंक्शनल ग्रुप हा कसा असणार आहे, सेम फंक्शनल ग्रुप असणार आहे आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टी देखील यासारख्या असणार आहे. सेम फंक्शनल ग्रुप अँड सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. तुम्ही लक्षात ठेवताना फक्त अशा पद्धतीने नोट्स काढायच्या
मेन पॉईंट जे आहे ते फक्त हायलाईट करायचे नोट्समध्ये आणि तेवढंच छानपैकी वाचायचं, लक्षात ठेवायचं. जास्त इतर जो पार्ट आहे तो जास्त लक्षात ठेवायचा नाही, मेन पॉईंटच फक्त लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्हाला चांगला स्कोर जो आहे तो होऊ शकतो. तर दुसरा पॉईंट आपण परत बघूयात. होमोलॉग्स हॅव सेम फंक्शनल ग्रुप अँड सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. होमोलॉग जे आहे, प्रत्येक हा होमोलॉग जो आहे या प्रत्येक होमोलॉगचा फंक्शनल ग्रुप हा सेम आपल्याला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इथे पाहायला भेटतो आणि त्या सर्वांची प्रॉपर्टी देखील ही सिमिलर असणार आहे. देन 2 सक्सेसिव्ह होमोलॉग्स डिफर बाय 1 CH2. प्रत्येक जो सक्सेसिव्ह होमोलॉग जो असणार आहे याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर CH2चा ग्रुप असणार आहे. 2 सक्सेसिव्ह होमोलॉग जे जवळचे 2 होमोलॉग्स असणार आहे त्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स असतो, तर एका CH2 म्हणजे एका मिथायलिन ग्रुपचा हा डिफरन्स असणार आहे. हेन्स मॉलिक्युलर वेट, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचं मॉलिक्युलर वेट जे आहे हे कितीने डिफरन्स असणार आहे, तर 14. सो हेन्स मॉलिक्युलर वेट ऑफ इच सक्सेसिव्ह मेंबर डिफर बाय 14. आता मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट करायचं हे तुम्हाला याआधी जर सांगितलेलं नसेल किंवा तुमच्या जर लक्षात राहिलं नसेल तर मी एक मॉलिक्युलर वेट तुम्हाला कॅल्क्युलेट करून देणार आहे. CH2चा आपल्याला मॉलिक्युलर वेट घ्यायचं आहे. CH2. CH2चा मॉलिक्युलर वेट घेत असताना काय करायचं, तर त्या ठिकाणी पहिले मेन्शन करायचं कोणते कोणते ॲटम आहे. कार्बन, त्याला कार्बनचे किती ॲटम आहे, तर कार्बनचे नंबर ऑफ ॲटम्स आहे 1 आणि त्याला कशाने गुणून घ्यायचं, त्याच्या मॉलिक्युलर वेटने त्याला गुणून घ्यायचं. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 म्हणजे 6 आणि ॲटॉमिक मास आहे त्याचं 12. म्हणजे त्या कार्बनचं नंबर ऑफ कार्बन एकच आहे, त्याला 12ने मल्टिप्लाइड केलं म्हणजे त्याचं जे मॉलिक्युलर वेट झालं कार्बनचं ते झालं 12. त्याच्यानंतर हायड्रोजन ॲटम. आता हायड्रोजन ॲटम घ्यायचा, हायड्रोजनच्या पुढे नंबर ऑफ ॲटम्स लिहायचे. किती नंबर ऑफ ॲटम्स CH2 मध्ये पाहायला मिळत आहे, 2. त्याला त्याच्या मॉलिक्युलर वेटने गुणून घ्यायचं. मॉलिक्युलर वेट हायड्रोजनचं 1च आहे, ॲटॉमिक मास पण त्याचं 1 आहे. तुम्हाला पहिल्या लेक्चरला मी ही सर्व तोंडपाठ करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे 12वी पर्यंत हा पॉईंट विसरायचा नाही. तर 2 × 1 म्हणजे 1 होणार आहे. आता 2 × 1 दॅट इज 2. इथं 2 होणार आहे, हा 2 आपण तिथे घेणार आहोत, दॅट इज 2. आता त्या दोघांची बेरीज करायची आपल्याला. आता इथे आपण बेरीज करूयात. बेरीज केल्यानंतर दोघांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज किती येणार आहे, 14 येणार आहे. इथे आपण ही बेरीज केली, समेशन केली. 12 + 2 इथे मानूयात प्लस म्हणूयात आपण शॉर्टमध्ये, प्लस 12 + 2 = 14. हे 14 हे झालं त्याचं मॉलिक्युलर वेट. कसं मॉलिक्युलर वेट काढलं मी परत एकदा सांगतो. कोणताही मॉलिक्यूल घ्यायचा, त्याचे पहिले ॲटम्स लिहून घ्यायचे. कोणते कोणते ॲटम्स आहे त्याच्यामध्ये, कार्बन इथं आहे आणि हायड्रोजन आहे. त्याचे नंबर ऑफ ॲटम्स, कार्बनचे नंबर ऑफ ॲटम्स आहे 1, हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स 2. म्हणजे पहिले नंबर ऑफ ॲटम्स आपण लिहून घेतले. त्याला कशाने गुणून घ्यायचं, त्याच्या ॲटॉमिक मासने, वस्तुमान जे आहे अणुवस्तुमानांकाने त्याला गुणून घ्यायचं. मग कार्बनचं अणुवस्तुमानांक आहे 12, त्याचा ॲटॉमिक नंबर अणुक्रमांक 6 आहे आणि अणुवस्तुमानांक 12 आहे त्याचं. सेम हायड्रोजनचं अणुवस्तुमानांक जे आहे ते 1 आहे आणि अणुक्रमांक पण 1 आहे. दोन्ही नंबर त्याचे सारखेच आहे हायड्रोजनचे, त्याला 1 ने गुणून घेतलं. मग 12 × 1 दॅट इज 12, 2 × 1 दॅट इज 2. दोघांची समेशन केली, आपल्याला मिळालं आहे 14 हे झालं CH2चं मॉलिक्युलर वेट. सो 2 सक्सेसिव्ह होमोलॉग्स डिफर बाय 1 CH2 मिथायलिन युनिट अँड हेन्स मॉलिक्युलर वेट ऑफ इच सक्सेसिव्ह मेंबर डिफर बाय 14. त्यानंतर म्हणजे प्रत्येक जे मॉलिक्युलर वेट असणार आहे, याचं मॉलिक्युलर वेट याचं मॉलिक्युलर वेट, दोघांच्या मॉलिक्युलर वेटमध्ये कितीचा फरक असणार आहे, 14चा. 14 म्हणजेच कोणत्या युनिटचा, CH2चा. परत हे जे 2 युनिट असणार आहे यांच्यामध्ये किती मॉलिक्युलर, दोघांच्या मॉलिक्युलर वेटमध्ये कितीचा बदल असणार आहे, 14चा बदल असणार आहे. का बरं, कारण परत दोघांमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, CH2चा डिफरन्स असणार आहे. परत पुढचे जे 2 कंपाऊंड आहे त्यांच्यामध्ये परत मॉलिक्युलर वेटमध्ये 14चा डिफरन्स आहे. का बरं, तर CH2चा डिफरन्स आहे. पुढच्या 2 कंपाऊंडच्या मॉलिक्युलर वेटमध्ये परत 14चा डिफरन्स असणार आहे, कारण दोघांमध्ये CH2चा डिफरन्स आहे. तर प्रत्येक जो सक्सेसिव्ह मेंबर असणार आहे त्याच्या प्रत्येक सक्सेसिव्ह मेंबरच्या मॉलिक्युलर वेटमध्ये कितीचा डिफरन्स असणार आहे, 14चा डिफरन्स असणार आहे, कारण CH2चा त्या ठिकाणी बदल असणार आहे. ही कशाची कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय आपण, होमोलॉगस सिरीजची. सो 4th पॉईंट, ऑल द मेंबर्स ऑफ अ होमोलॉगस सिरीज कॅन बी प्रिपेअर्ड बाय सिमिलर मेथड.
प्रत्येक जे मेंबर आहे, आता प्रत्येक मेंबर आपण अल्केनचे मेंबर बघितले, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. तर प्रत्येक जो मेंबर आहे या होमोलॉगस सिरीजमधला तो एकाच पद्धतीने तयार करता येणार आहे. मग तुम्ही मिथेनसाठी जी मेथड वापरली त्या इथेनला पण तीच मेथड वापरू शकता, प्रोपेनला, ब्युटेनला. फक्त त्याची जी रिॲक्टंट आहे ते रिॲक्टंट व्हॅरी होतील, पण बनवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत सारखीच असणार आहे, सिमिलर मेथड असणार आहे. रिॲक्टंट जे आहे ते फक्त व्हॅरी होतील. मिथेनसाठी वेगळा रिॲक्टंट असेल, इथेनसाठी वेगळा रिॲक्टंट असेल, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेनसाठी वेगळा रिॲक्टंट असेल. तर बनवण्याची जी पद्धत असणार आहे, तयार करण्याची पद्धत ही सारखीच असणार आहे. ऑल द मेंबर्स ऑफ अ होमोलॉगस सिरीज कॅन बी प्रिपेअर्ड बाय सिमिलर मेथड. नेक्स्ट पॉइंट, फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टी तोंडपाठ करून ठेवा, कारण हा शब्द सारखा तुम्हाला वापरावा लागणार आहे. फिजिकल प्रॉपर्टीज लाईक मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी. सो these are the physical property. Physical property like melting point, boiling point, density of a homologous series shows gradual change with increasing molecular weight of a member. म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जे आहे ते हळूहळू वाढत जाणार आहे. का वाढत जाणार आहे? कारण त्याचं मॉलिक्युलर वेट पण काय होत जाणार आहे, वेट वाढत जाते. कारण स्ट्रक्चर वाढते, स्ट्रक्चर वाढत असल्यामुळे त्याचं मॉलिक्युलर वेट वाढणार आहे. मॉलिक्युलर वेट म्हणजे वजन जर वाढत असेल, वस्तुमान वाढत असेल, त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट पण काय होणार आहे, ऑटोमॅटिकली वाढणार आहे. त्याची घनता पण म्हणजे डेन्सिटी जी आहे ती पण वाढणार आहे. सो फिजिकल प्रॉपर्टी लाईक मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी ऑफ अ होमोलॉग शोज ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू, चेंज म्हणजे बदल, विथ इन्क्रीज इन द मॉलिक्युलर वेट म्हणजे मॉलिक्युलर वेट जसं जसं वाढेल तसा हळूहळू त्याच्यामध्ये प्रत्येक होमोलॉग जे आहे त्याच्यामध्ये हळूहळू बदल जो आहे आपल्याला झालेला पाहायला मिळतो. ही झाली 5th नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर एक्झाम्पल त्यात आपल्याला घ्यायचे, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल हॅव जनरल फॉर्म्युला CnH2n + 1OH. या अल्कोहोलची जनरल अल्कोहोलचं जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. आता N म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं, N म्हणजे काय, तर N म्हणजे असणार आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम. मग तो तिथे तुम्ही 1 घेऊन पाहायचा. घरी होमवर्कसाठी हा क्वेश्चन तुम्ही घेऊ शकता का अल्कोहोलची जी होमोलॉगस सिरीज आहे ती तयार करून पहा. मग N ची व्हॅल्यू 1 घेतल्यानंतर C1H2 2 × 1 म्हणजे 2च होईल, +1 म्हणजे 2 + 1 म्हणजे 3 म्हणजेच C1H3OH तो झाला मिथॅनॉल तयार. म्हणजेच इथे एक हायड्रोजन कमी करायचा आणि एक हायड्रोजन कमी केल्यानंतर CH4चं रूपांतर CH3 आणि त्याला एक OH ग्रुप अटॅच करायचा CH3OH म्हणजे झालं मिथॅनॉल. इथेनॉलचा फॉर्म्युला काय होईल, CH3CH2. या CH3तला एक हायड्रोजन कमी केला आणि त्याला OH अटॅच केला CH3CH2OH तो झाला इथेनॉल. त्यानंतर प्रोपेनॉलचा फॉर्म्युला होईल CH3CH2CH2. या CH3तला परत एक हायड्रोजन कमी करायचा, OH अटॅच करायचा, ते झालं प्रोपेनॉल. ब्युटॅनॉलचं स्ट्रक्चर आता सांगता यायला पाहिजे तुम्हाला. ब्युटॅनॉल होईल CH3CH2CH2CH2OH. एक हायड्रोजन ॲटम कमी केला, OH अटॅच केला, तो झाला ब्युटॅनॉल. पेंटॅनॉलचं स्ट्रक्चर काय होईल, CH3CH2CH2CH2OH. तर या पद्धतीने होमवर्कमध्ये तुम्ही हा जनरल फॉर्म्युला घ्या आणि त्याच्यापासून अल्कोहोलची जी होमोलॉगस सिरीज आहे ती तयार करून प्रत्येकाने पहा. आणि निश्चित या पद्धतीने होमोलॉगस सिरीजचा जो पॉईंट आहे एक्झामकरिता महत्त्वाचा असतो. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ होमोलॉगस सिरीज 2 मार्ककरिता अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्व कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या तोंडपाठ करून ठेवा. होमोलॉगस सिरीज तुम्ही अल्केनची लिहिली तरी चालेल किंवा अल्कोहोलची लिहिली तरी देखील तुम्हाला मार्क जे आहे ते मिळू शकतील. त्यानंतर जे फंक्शनल ग्रुप आहे या फंक्शनल ग्रुपचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चर जे आहे त्या नेक्स्ट लेक्चरला आपण हा पार्ट नंतर बघूयात.